इकडे मुंबईमध्ये गुरुवारी वानखेडे स्टेडियम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर आल्याचं दिसून आलं। टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी लाखो जनसमुदाय रस्त्यावरती पाहायला मिळाला आणि त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चपलांचा खच आपल्याला दिसून येतोय। काल रात्री उशिरा मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मरीन ड्राइव्ह परिसर स्वच्छ केला। ट्रॅक्टरची एक ट्रॉली भरून कचरा या ठिकाणावरून काढल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली। मरीन ड्राइव्ह परिसरामधून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। गुरुवारी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती। भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चपलांचा खच पडला होता। मात्र रात्रीतच मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी काम करतायत, अजूनही या ठिकाणी स्वच्छतेचं जे काम आहे हे सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। साधारणपणे मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी कचरा साठल्यामुळे काल रात्रीपासून मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते काम करत होते। आज सकाळपर्यंत हे काम सुरूच आहे। या दोन्ही मरीन ड्राइव्हच्या परिसरामध्ये दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने कचरा झाला होता आणि तो आता पूर्णपणे हटवण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जी माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये एक ट्रॉली भरून कचरा या ठिकाणाहून काढण्यात आलेला आहे। चपलांचा खच मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि आता हा संपूर्ण जो परिसर आहे हा स्वच्छ करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।